हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल। आपण चिकन फ्राय ही रेसिपी आज पाहणार आहोत। क्रिस्पी असं झणझणीत चिकन फ्राय कसं बनवायचं हे मी तुम्हाला आज रेसिपीमध्ये सांगणार आहे। त्यासाठी इन्ग्रेडियंट काय काय लागणार आहेत ते आपण पुढील प्रमाणे पाहूया। लाल तिखट, अद्रक लसूण पेस्ट, गरम मसाला हे घ्यायचा आहे। त्यात थोडंसं लिंबू पिळायचं आहे, छान असा फ्लेवर येतो लिंबूने। जिरे थोडेसे टाकायचे आहेत, आवडत असतील तर टाका कारण क्रिस्पी होतं जिऱ्याने। लाल तिखट थोडंसं टाकायचं आहे, त्यानंतर थोडीशी हळद पण टाकायची त्यामध्ये। आपल्याला थोडंसं स्पायसी चिकन बनवायचं आहे त्यामुळे ते लाल तिखट थोडं जास्त टाकायचं। त्यानंतर मीठ टाकलं आपण, कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे त्यामध्ये थोडंसं। पीस जेवढे चिकनचे असतील त्याप्रमाणे कॉर्नफ्लॉवर त्यात टाकून घ्यायचे। नंतर चिकनचे पीस त्यामध्ये ॲड करायचे। हे मिक्सचरमध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि हे 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं। व्यवस्थित मिक्स करून घ्या आहे। त्यात थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया, एकदम बारीक कट करून टाकलेली आहे कोथिंबीर। त्यानंतर कढईमध्ये आपण ऑइल टाकून घेऊया। ऑइल चांगलं हाय फ्लेमला तापवून घ्यायचं, त्यानंतरच मीडियम फ्लो करून ठेवायचं। त्यानंतर चिकनचे पीस त्यामध्ये टाकायचे। हाय फ्लेमवर चिकनचे पीस तळायचे नाही कारण ते आतमध्ये कच्चं राहिल्यासारखं होतं, क्रिस्पी होत नाही। लो फ्लेमला अगोदर तळून घ्यायचं, त्यानंतर हाय फ्लेम करायची। क्रिस्पी असं चिकन होऊन जाईल तुमचं। ह्याप्रमाणे मी सगळे पीस तळले चिकनचे। सगळे चिकन पीस आपण ह्याप्रमाणे तळून घेऊया व्यवस्थित। आणि आपलं चिकन रेडी आहे। तुम्ही कांदा लिंबू टाकून मस्त झणझणीत असं चिकन क्रिस्पी खाण्यासाठी तयार आहे। थँक यू गाईज, प्लीज लाईक अँड सबस्क्राईब टू माय चॅनल।